नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आता आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातील चास या गावामध्ये। चास गावातील नागरिक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की चास गावची नेमकी परिस्थिती कशी असेल। आज कळंब चांडोली जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। तसं पाहिलं तर या गावचा या पंचक्रोशीतला विकास तुलसीताई सचिन बोर, उषाताई कानडे, सचिनभाऊ बोर यांच्या माध्यमातून झालेला आहे। आज विरोधक अशा टीका करतात की भाऊंनी, तुलसीताईंनी किंवा कानडेबाईंनी काय विकास केलाय, तर आज हा गावाचा जो काही विकास दिसत आहे हा सगळा विकास सचिन भाऊंच्या माध्यमातून, तुलसीताईंच्या माध्यमातून, कानडेताईंच्या माध्यमातून झालेला आहे। नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे। आज चासमध्ये स्मशानभूमी, काँक्रिटीकरणचे रस्ते, स्मशानभूमीकडे जाणारा काँक्रिटीकरणाचा रस्ता, गावात कुस्तीचा आखाडा, त्याच्यानंतर सभा मंडप। परंतु विरोधक म्हणतायत हे त्यांना काही दिसतच नाही, हे काही त्यांनी केलेलंच नाही। त्यांना काय वेळ झाली, ती कुठल्या प्रकारची झाली ते माहित नाही। पण विषय असा आहे, विरोधकांना फक्त टीका करायला सुचतं। विरोधकांनी आजपर्यंत गावामध्ये कुठेही काम झालेलं नाही। खासदार शिवाजीदादा आढळराव यांच्या काळामध्ये आमच्या गावात 20 वर्षापूर्वी काँक्रिटीकरण झाला होता। त्याच्यानंतर तुलसीताई पहिल्यांदा निवडून आले जिल्हा परिषदला, माझी मिसेस सरपंच होती। गावामध्ये पहिला डांबरीकरण रस्ता 20 वर्षानंतर पहिला डांबरीकरण रस्ता झाला। आज त्या रस्त्यावरून हे लोक फिरतात। गावामध्ये पीएम ब्लॉक बसले, गावामध्ये जो असा रस्ता होता खड्ड्यामधून लोकांना जायला लागत होतं, गटार योजना आज बंदिस्त गटार झाली, सगळ्या गोष्टी सुलभ झाल्यात। आज एवढी मोठी योजना गावामध्ये जलजीवनची योजनेचं काम चालू आहे। विरोधक म्हणतात का यांनी काय केलं, यांनी काय केलं नाही, आज हेच विरोध करतात चांगल्या कामांना। आज त्या आटकमाळ्यामध्ये रस्त्याचं काम चालू आहे। आज तो रस्ता पूर्ण झाला असता, त्याच्यात काही अडचणी होत्या, त्या अडचणींना मार्ग काढला होता। पण यांना 2 रुपये मिळण्याच्या आशेने यांनी त्या गोष्टीसाठी विरोध केला विरोधकांनी, आणि तो रस्ता आज बंद आहे। आज ठीक आहे, आज ज्येष्ठ नाहीत का नाहीत, यांच्या गुन्ह्यामुळेच नाही, यांनी रस्त्याची विकास कामं होऊन दिली नाहीत, ज्या गोष्टीमुळे आज ज्येष्ठ नाहीत पोरांना जायला शाळेमध्ये। बाबा हे सांगतायत हे खरं आहे का? हो खरं आहे। तुम्ही जुनी जाणती माणसं आहेत, तुमच्या गावामध्ये झालेत का खरोखर कामं झालेत? सर्व कामं झाली। कोणाच्या माध्यमातून झाली? हे तुळशीताईच्या आणि सचिन भाऊच्या आणि आमदाराच्या साह्याने सगळे झालेली आहे। सगळी कामं त्यांनीच केली। आणि मला हे बाजोबा म्हणतायत की त्यांच्याच माध्यमातून झालेत सगळी कामं। ही सगळे कामं आमदार दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्या गाडी सचिन भाऊ बोर, तुलसीताई बोर आणि उषाताई कानडे यांच्या माध्यमातून झाले। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, लोक सांगतात त्या सचिन भाऊ आणि तुलसीताई लोकांच्या सुखदुःखामध्ये नाही। आज गेले 20 वर्ष झाले मी पाहतोय का सचिन भाऊ सारखा माणूस विरोधक असू नाही तर कोणी असू, त्याने कधी विचार केला नाही। तो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तो माणूस पुण्यावरून इथे येतोय। हे म्हणतात ना स्थानिक उमेदवार पाहिजे, तुम्हाला अर्ध्या रात्रीला दवाखान्याला फोन करा, कुठल्याही गोष्टीला कुठलीही अडचण उद्या तुमची। कोरोना काळात त्यांनी काय मदत केली? कोरोना काळात सचिन भाऊ सारखी मदत कुणीच केली नाही। तुम्हाला सांगतो, माझी मिसेस सरपंच होती, हर एक गोष्टीला आम्ही भाऊंना फोन केला तर तातडीने सगळ्या गोष्टी आम्हाला मिळायच्या। आज माळुंग कारच्या ठिकाणी 2 अँब्युलन्स गाड्या सचिन भाऊंच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या। ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा याच्या तुलसीताईंच्या माध्यमातून आम्ही पूर्ण गावाला सॅनिटायझर केलं। औषधे फवारण्या बिवारण्या जे करायचं असेल, कुठलं मटेरियल लागत असेल जिल्हा परिषदतून, त्या सगळ्या मटेरियलचा पुरवठा त्यावेळेस तुलसीताईंच्या माध्यमातून, सचिन भाऊच्या माध्यमातून झाला। ही सगळी विकास काम आहेत ना, ही फक्त दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून सचिन भाऊ बोर हेच करू शकतात। आम्हाला विरोधकांवर टीका करायची नाही, त्यांनी फक्त विकास कामं करावं, विकास कामानं बोलावा। आम्हाला काय त्यांना फोटो दाखवून 1000 रुपये मिळवायचं नाही, त्यांच्याकडे लय फोटो गेले, त्यांना फोटो पाठवले। आता ते काय म्हणतात, हे जे फोटो आलेत ना हे जुने, अरे बाबा तू तेव्हा तिथंच होता, तू कुठं होता, तेव्हा तुझ्यासाठी आम्ही कपडे काढून पळालेलोय। फक्त एवढंच त्यांना सांगायचंय का तुम्ही जी झाली काय वेळ ना ती पहा। सचिन भाऊ आजही सगळ्यांच्या सुखदुःखात आहे, का तिथं काही निचेला काय असं काही नाही। सचिन भाऊ आला तरी त्याला दोघांना आम्ही गाववाले सुखी आहे, समाधानी। तुमच्या गावचा पाठिंबा कशा प्रकारे राहील? आमच्या गावचा 100% पाठिंबा तुलसीताई सचिन बोर आणि दिलीप वळसे पाटील यांना, उषाताई कानडे यांना राहील। चासचे ग्रामस्थ सांगतायत की सर्व उमेदवार हे दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्यांच्याच पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील। डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, चास, आंबेगाव।